हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते धाण उभे विटेव सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते धाण उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोडिया करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धाण आवडे निरंतर हेची धाण मकर कुंडले तळपती मकर श्रवणी कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती मकर श्रवणी कुंडली तळपती श्रवणी कंटिक ध्रुवमणी विराजितो कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धाण आवडे निरंतर हेची धाण तो का म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तो का म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणा त्रिमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची धाण आवडे निरंतर हेची धाण आवडे निरंतर हेची धाण तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धाण आवडे निरंतर हेची धाण विठोबार विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबा जय रखुमाई विठोबार कुमार विठोबा जय रखुमाई विठोबार विठोबा कुमार रखुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबा रखुमाई विठोबार कुमार विठोबा रखुमाई विठोबार कुमार विठोबा रखुमाई विठोबार कुमार विठोबार विठोबा रखुमाई कुमार विठोबा विठोबार कुमार रखुमाई विठोबार कुमार विठोबा रखुमाई विठोबार कुमार विठोबा रखुमाई विठोबार कुमार
विडोबार कुमार कुमार हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम खारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ जाणी नका आडराना जाऊ जाणी नका आडराना जाऊ जाणी ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ नका आडराना जाऊ जाडी नका आडराना जाऊ ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ जाडी नका आडराना जाऊ जाडी नका आडराना जाऊ जाडी ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका डराना जाऊ जाणे नका डराना जाऊ जाणे नका डराना जाऊ जाल कोठे बुडवाला हे घडयाले उडे गोडवाल हेता जले जाल कोठे बुडवाल हेता जले जाला कोठे बुडवाल हेता जले जाल कोठे बुडवाल हेता विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया जनी लाल कोठे बुडवाल येता विचारे मनात आपुलिया विचारे मनात आपुलिया विचारे
या जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा जनिदाल कोठे बुडवाल हित 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 विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया जनिदाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने यारे आत्मा सुप स्वरूपे मिळावे मोतीलीन व्हावे तुका माने मोतीलीन व्हावे तुका माने मोतीलीन व्हावे तुका माने घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने यारे आत्मा सुप स्वरूपे मिळावे भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने भूतीलीन व्हावे तुका माने जनिदाल कोठे बुडवाल हित 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 विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया जनिदाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात Thobar Khumai Thobar Khumai Thobar Khumai Thobar Khumai Thobar Khumai
कुमाई ओळकारे वस्तू सांडावी कल्पना ओळकारे वस्तू सांडारे कल्पना ओळकारे वस्तू सांडारे कल्पना ओळकारे वस्तू सांडारे कल्पना आदराना जावो जानी नका आदराना जावो जानी जाने जाल कोटे बुडवाल हित जाने जाल कोटे बुडवाल हित जाने नका आदराना जावो जानी विचारी मनात आपले या विचारी मनात विचारे मनात आपले या विचारे मनात आपले या जनी झाल कोटे बुडवाल हित जनी झाल कोटे बुडवाल हित निदाल कोटे बुडवाल हेत निदाल कोटे बुडवाल हेत बुडवाल हेत बुडवाल विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत राम महाराज शांती ब्रह्मा एकनाथ महाराज सच्चिदानंद महाराज बाबा सच्चिदानंद रामदास बाबा बोलो रे बाई सब संतान की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती विठाला 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 ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना नका अडराना जाऊ जनी जनी जाल कोठे बुडवाल हित जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवासी पहावे आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा जनी जाल कोठे बुडवाल हित जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे जनी जाल कोठे बुडवाल हित जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे
वातिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथमान प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा आता माझ्या भावा अंतराय नको देवराया आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू हो पवन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कलाकुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविक याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओळखा रे वस्तू
सांडारे कल्पना नका आड राना जाऊ जणी जणी जाल कोठे बुडवाल ही विचारी मनात आपुलिया. जगमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैराग्याचे महामेरू असणारे असे श्रीमंत तुकाराम महाराज त्यांचा हा 4 चरणांचा अभंग. बघा तसं पाहायला गेलं ना तर नामदेव महाराजांनी आहे ना प्रतिज्ञा केली होती देवापुढं का मी शतकोटी अभंग करीन. मग शतकोटी अभंग त्याच्यामधले 96 कोटी अभंग त्यांनी केले. पण एवढे मला नाही वाटत आपल्याला भेटलेत म्हणून. आणि त्यानंतर तुकाराम महाराजांनी 4 कोटी अभंग केले. त्याच्यातले 4-4.5 हजार अभंग आपल्या गाथेमध्ये आहेत बघा. आणि त्याच्यामध्ये हे किती साधू संतांना कळवळा असतो. वरती गेल्यावरती सदेह वैकुंठाला गेल्यावरती काय कोणी कोणी म्हणतं स्वर्गात गेले, कोणी वैकुंठ, ज्याच्या त्याच्या मनाला वाटेल. जो म्हणतात ना बाबा सांगतात नेहमी जो विष्णूची भक्ती करतो तो म्हणून वैकुंठाला गेले आणि जो शंकराची भक्ती करून तो म्हणून कैलासाला गेले किंवा अनेक जण आहेत ते वैकुंठाला गेलेत असं सांगतील. पण खरं पाहिलं तर वैकुंठ म्हणजे काय तर वय मर्यादा जिथं खुंटीत झाली होती आणि ते एक वेगळ्या उच्च पातळीवरती असे गेले होते आणि त्यानंतर त्यांनी अभंग केले होते. बरं ठीक आहे चालेल. त्या अभंगामध्ये हा 7 क्रमांकाचा अभंग 12 अभंग त्यांनी पाठवलेले. त्याच्यामध्ये टाळ आणि गोंगडी आणि हे 12 अभंग. किती साधू संतांना कळवळा असतो. येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळ तिळा. म्हणजे जवळजवळ आहेत ना हे 4 कोटी आणि हे म्हणजे ते जवळजवळ शतकोटी आणि हे 12 अभंग खास स्पेशल. तरी पण कळते का हो. तसं पाहायला गेलं ना साधू संतांचं वाङ्मय इतकं आहे ना. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे अनेक अभंग गाथा ज्ञानेश्वरी भागवत आणि कितीतरी म्हणजे असे ग्रंथ आहेत. आपल्याला नावं सुद्धा माहीत नाही. शंकराचार्यांचे अभंग आहेत आणि अनेक नाथबाबांनी तर किती म्हणजे ग्रंथ लिहिलेले. असे कितीतरी अभंग त्यांनी केलेले पण आपल्याला का नाही कळलं बघा. किती त्यांना कळवळ आलं. त्यांनी ना पहिल्याच अभंगामध्ये त्यांच्या आहे ना 12 अभंगापैकी पहिल्या अभंगात सांगितलेले जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घेणे पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी आणि नर देहा येऊनी हानी केली. आपल्याला असं वाटतं का चला इतर योनीपेक्षा ही योनी उच्च आहे पण तरी पण साधू संत म्हणतात हानीच केलेली. ठीक आहे भक्ती पण करतात. भक्ती करून सुद्धा नाथ बाबा म्हणतात अधोगतीला गेलेले. का बरं बघा बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्ती विन गेला अधोगती. का कळू शकलं नाही आपल्याला हो. कारण म्हणतात ना आपलं भाग्य नाही किंवा म्हणतात ना एक आमचे धनराज बाबा प्रमाण म्हणतात ना बरं का. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना मागे टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. खऱ्या संतांना माग टाकलं. खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. बुवा बाजीन शिखर गाठलं हो खऱ्या संतांना माग टाकलं. का असं साधू संतांना म्हणायला लागलो. साधू संतांचं आहे ना ते ज्ञान लोपत चाललेलं आहे. माऊलींना जन्म घ्यावा लागला. लोपले ज्ञान जगी ही तने न ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आज किती भक्ती करणारे आहेत तो. आमच्या कंसे बाबांनी एक पुस्तक दिलेलं आहे कर्माचा सिद्धांत. त्याच्यामध्ये एक असं प्रमाण आलेलं आहे. जप करता झिजले मनी कथा ऐकता फुटले कान तरी का न होई ब्रह्मज्ञान. नंतर ते सांगतात दगड पाहता वाये फूल तुळशी पाहता तोडी पान नदी पाहता करी स्नान तरी का न होई ब्रह्मज्ञान. का नाही होऊ शकत हो.
हा, कारण आपलं वर्म चुकलेलं आहे. बाप भाग्य कैसी नसरीचे कर्म बाप भाग्य कैसे न सरते कर्म आहा, बाप भाग्य कैसे नसरीचे कर्म पाप भाग्य कैसे न कळते कर्म न कळेचे वर्म आरे मुढा रे मुढा न कळेचे वर्म आरे मुढा आरे मुढा ब्रह्मणिके वर्म मारे मुढा मारे मुढा ब्रह्मणिके वर्म मारे मुढा मारे मुढा बाप भाग्य कैसे न कळे नसरीची न कर्म सरेची कर्म न वळेची वर्म अरे मुढा. मूर्ख म्हटलेले हो. आपल्याला कोणी म्हटलं ना तर किती राग येतो, पण साधू संत आपल्याला मूर्ख म्हणतात का? हिताचा कळवळा येतो त्यांना. पण तसं पाहायला गेलेत ना, का नाही आपल्याला कळू शकत? कारण तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात काय? देखो वेखी करितात गुरु नाही हा विचारू ठाईचा वर्म तेम न पडे ठाई पांडुरंग विने काही. का कळू शकत नाही आपल्याला ते वर्म हो? आणि भगवंताची कृपा असावं लागते. भगवंताची कृपा होत नाही ना तोपर्यंत कळू शकत नाही. तशा पाहिला तर 3 गोष्टी आपल्याला दुर्लभ आहे. एक म्हणजे मनुष्य जन्म, मुमुक्षत्व आणि साधू संतांची भेट. तरी सुद्धा साधू संत म्हणतात, नाथबाबांची एक ओवी आहे, नाथबाबांची एक ओवी आहे, ते म्हणतात का आपल्याला का कळू शकत नाही हो? ऐसे कथा श्रवणी ऐसा लाभ कथा श्रवणी तरी का नाही ऐकती सकळ जनी ते भाग्य भगवत कृपे वाचुनी सर्वथा आ नकोनी लाहेना. का कळू शकत नाही तर भगवंताची कृपा पण असावी लागते. कारण म्हणतात ना तरीच हे वर्म पडे ठावे पडे ठावे तरीच हे वर्म पडे ठावे पडे ठावे तरी तहे वर्मा भाग्य मागे मागे तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे सोपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे सोपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे तरीच हे वर्म पडे ठावे ठावे करीत हे वर्मा पडे ठावे पडे ठावे करीत हे वर्मा मागे ते वर्म ठाऊक असण्यासाठी आपल्याला भगवंताचीच कृपा असावी लागते. बघा, जय गणेश मैदान गणेश उत्सव मंडळ आणि 56 वर्ष झाले. तसे ते हे सप्ते आहेत ना 5000 वर्ष झाले चालूच आहेत. पण तेव्हा कशासाठी केलं होतं सप्ताह? कशासाठी केलं होता? उद्धारासाठी, परीक्षित राजाच्या उद्धारासाठी. त्याला पण मरण होतं 7 दिवसात, आपल्याला पण मरण आहे 7 दिवसात. पण आपण आहे का एवढं झडझडून? आपण झडझडून नाहीये, म्हणून आपलं जन्म मरण पण टळत नाही. काय करायला पाहिजे? आपण विचार करतो का कधी? विचार करत नाही. एक म्हणजे आज राधा राणीचा वाढदिवस, बर्थडे, जयंती आहे. आणि राधा म्हणजे काय हो? ते म्हणतात ना व्रज नामक गोपिका, म्हणजे त्यांची कथा आलेली थोडीशी. 8 राण्या होत्या आणि त्याच्यामधली ही राधा राणी होती. आणि त्या राधा म्हणजे काय? धार अखंडित ओघ चालला नित्य. म्हणजे राधा म्हणजे भक्ती सांगितलेली. आणि ती राधा का आवडायची? तर भगवंताला अनन्य भावाने शरण होती आणि ती तशी भक्ती करत होती. जी देवाला आवडती ना तशी भक्ती करत होती. आणि आज तो म्हणतात का जन्माष्टमी झाल्यानंतर जी अष्टमी येते ना ती आज राधा अष्टमी म्हणून मानली जातात. आणि तिचा आज वाढदिवस किंवा जयंती आहे, जन्मदिवस आहे.
बघा आपल्याला पण जशी त्यांनी गोपिकांनी भक्ती केली होती ना तशी भक्ती केलेली आहे, पण आपली तशी भक्ती चाललेली आहे का हो? हा, आपण किती फिरत आलेलो आहे, 84 लक्ष योनी फिरत आलेलो आहे, एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि आपली अशी आपण भक्ती करायची. आता चाललेलं आहे आपल्या गणपती बाप्पांचं, पण गणपती बाप्पांचं वर्णन माऊलींनी सांगितलेलंच आहे. 9व्या अध्यायामध्ये ते सांगतात ते काय, म्हणजे मी जन्माला येत नाही, मरत नाही, असं ते स्थान आहे भगवंताचं. पण आपण करतो कारण का आपल्याला कल्पना झालेली आहे. ह्या अभंगाचा तसा अर्थ काय, साधा सरळ सोपा. मग तसं पाहायला गेलं ना आपल्याला हा अभंग पण मला वाटतं पाठातला नाही, कारण इतर अभंगच पाठ नाही. ते हे 12 आलेले अभंग आपण कधी पाठ करणार आहे? ओळखा रे वस्तू, काय सांगितलेले, आपल्या आत्मस्वरूपाला ओळखा. म्हणजे मायेच्या तडाख्यात सापडेल अशा अन्य चिंतनात तुम्ही पडू नका. आणि अन्य चिंतनात तर पडले तर काय होणार, आपल्याला 84 लक्ष योनीचा फेरा पडणार. म्हणून आड रानाला जाऊ नका. पण हे कशाने होईल, एक अद्वैत सिद्धांतानेच होईल. आणि अद्वैत सिद्धांत आपल्याला संत सांगतात. नंतर काय सांगतात, जनी जाल कोठे बुडवाल हित. कुठे जाल म्हणजे कुठे जाणार आहे आपण, जाऊन जाऊन इंद्रियांच्या मागे लागू नका. मेन म्हणजे आपल्याला काय, इंद्रियांपासून आपण ना म्हणतात ना, जे जे इंद्रिया करती तेच पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियांच्या नादाला लावू नका, अनेक साधनं करू नका, फक्त एक नाम आहे, त्या नामावरती आरूढ राहा. आणि आपल्यालाच आपण आहे ना जीवरूपी अंत करणार शिवाला पाहिजे. आणि हेच तुम्ही आहे ना सतत नित्य तुम्ही डोक्यात ठेवा, विचार करा. हा विचार आपल्या डोक्यात येतोच, कारण का आपल्याला दुसरं कोणी ग्वाही देत शकत नाही, आपल्याला फक्त आपलं मन ग्वाही देतं. म्हणून काय सांगतात, स्वरूपामध्ये तुम्ही राहा. आणि असे जर सद्गुरू आपल्याला भेटले ना, आपण नक्कीच त्या बोधावरती आरूढ राहू शकतो. मग काय सांगतात, आत्मसुख घ्यावे आणि स्वरूपी राहावे. स्वरूपामध्ये आपण विलीन होऊन जायचंय आणि भूतीलीन व्हावे तुका म्हणे. म्हणजे ह्या सगळ्या चराचरामध्ये आपणच भरलेलो आहोत, व्याप्त याच्यामध्ये आपण सगळ्या याच्यामध्ये आहे. म्हणजे विश्वाची माझे घर ऐसी मती जायची स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपणच झाला. ह्या भूमिकेवर तुम्ही निरंतर राहा. विठ्ठल 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 हा अभंगाचा सरळ सोपा अर्थ आहे. काय सांगता तो साधू संत, किती अट्टहास करता तो आपल्यासाठी, पण आपलं आहे का त्याच्याकडे, दुर्लक्ष आहे आपलं, आपण कधी लक्ष देत नाही. साधू संत म्हणतात काय ना, बघा करायची भक्ती ना आपल्याला तर अद्वैत भक्ती सांगितलेली. ज्या याला त्याला ना रूप नाही, रंग नाही, असा तो भगवंत आहे. हा लोकत्रय आकारू, जेतीचा हा विस्तारू, नाम आकारू, रंग चिन्ह नाही, त्याला चिन्ह सुद्धा नाही, असा तो भगवंत आहे. त्याला आपल्याला ओळखायचंय. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार निर्गुण निराकार तू ही रघुराया. निर्गुण निराकार तू ही निराकार तू ही रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. निर्गुण निराकार असं ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणतात ना, आकार जेथे सरे, जीवत्व जेथे विरे, आणि द्वैत जेथे नुरे ते अद्वय. अद्वय जे ब्रह्म आहे ना त्याची ओळख करायची आपल्याला. आणि हे अद्वय ब्रह्म कशाने आपल्याला हे करू शकतो आपण, कशाने त्याचा, जे न नशतू स्वरूपी जयाचा विस्तारू जेत, ते हे बीज तयापे म्हणिजे. म्हणजे काय सांगितले, ज्या बीजाचा त्याथे नाश होत नाही, ज्याची उत्पत्ती स्थिती आणि लय त्या बीजामधून आहे ना, त्याला बीज म्हटलेले. आणि ते नाम बीज म्हणतात, ज्ञान बीज म्हणतात. ते बीज आपल्याला भेटले पाहिजे. म्हणतात ना, तुका म्हणे बीज
बीज कल्पांतीचे तुका म्हणे, तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका बीज कल्पांतीचे तुका म्हणे, ओ बीज कल्पांतीचे तुका म्हणे, ओ बीज कल्पांतीचे तुका म्हणे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. बीज म्हणतात ना, माऊली सुद्धा म्हणतात माझी या विस्तारलेपणाची नावे, हे जगच नव्हे अगवे, जैसे दूध मुराले सहजे तेची ते दही. म्हणजे स्वतः भगवंताचाच हा विस्तार झालेला आहे. तसंच म्हणतात खालच्या ओवी सांगतात, बीजचे झाले तरू का भंगाराचे झाले अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. म्हणजे बीजचे झाले तरू, बीजामध्ये किती फांद्या फुले फळं सगळं त्या बीजामध्ये, आणि तसंच त्याचा हा विस्तार आहे. आणि त्या विस्तार बघा ना, म्हणतात ना एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणी, सगळं तो भगवंत झालेला आहे. पण आहे ना, हे कधी कळू शकत? तुकाराम महाराजांना असंच कळलं का हो? आमच्या गावाला ओतूरला आमच्या गावाला तुकाराम महाराज आले देहूवरून 150 ते 200 किलोमीटर म्हणजे पार करून ते आले, पायी 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 आले. कशासाठी आले हो? पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी. पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी. भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे. पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे. या कृपा कृपा करील नारायण, काय लाज राखील माझी. म्हणजे कधी माझ्यावरती म्हणजे भगवंत माझ्यावर कधी कृपा करणार आहे, आणि माझी काय का हो त्यांना असं म्हणावं वाटलं? कारण ना 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निराकार भगवंताचं स्वरूप त्यांना कळलं होतं, तरी सुद्धा त्यांना ओतूर गावाला यावं लागलं, उत्तमापूरला यावं लागलं. कारण का? तर त्यांना सद्गुरूंना शरण जायचं होतं. बाबांनी त्या दिवशी विषय मांडला होता. स्वप्नात बाबाजी चैतन्य त्यांना स्वप्नात भेटले. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं स्वप्नात, बरोबर स्वप्नात भेटले. कारण जोपर्यंत मी देह आहे असं जोपर्यंत म्हणतो ना, तोपर्यंत हे जीवाचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नात त्यांना बाबाजी चैतन्य भेटले. अनादी काळापासून चालत आलेली परंपरा त्यांना लाभली, आणि ती परंपरा म्हणजे बघा, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. त्यांना भगवान विष्णू त्यांनी हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवानी नारदाला उपदेश केला, नारद मुनींनी व्यासांना उपदेश केला.
महावाक्याचा उपदेश केला आणि नंतर व्यासांनी राघव चैतन्यांना उपदेश केला. राघव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना उपदेश केला आणि बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना. आणि हा अभंग निळोबा महाराजांचा होता. आणि मग निळोबा महाराजांना ते अनादी काळाचं परब्रह्म तत्व जसंच्या तसं तुकाराम महाराज किंवा निळोबा महाराजांना मिळालं. आणि त्यांनी त्यांचा पहिला अनुभव घेतला. उपदेश देती घेती ऐसे असंख्य गुरु शिष्य असती, परी उपदेश असावे अनुभूती आणून देती, ऐसे सद्गुरु विरळेच. असे विरळे सद्गुरु आपल्याला भेटले पाहिजे. कारण म्हणतात ना, निज शिष्याची मरण चिंता स्वयं जो तत्वता आणि तोच गुरु जाण तत्वता सद्गुरु. म्हणजे जो मरण चिंता शिष्याची घालवतोय ना, त्यांना खरे सद्गुरु म्हणतात. किंवा अनेक प्रमाणात असं सांगता येईल, मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आहेत ऐते घरदेशी, परी शिष्याशी मिळविती सदवस्तू, तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. कोण म्हणतात? श्रीकृष्ण. त्यांना सद्गुरु म्हणतात. जे उपदेश देतात आणि उपदेशातून अनुभूती आणून देतात ना, त्यांना खरे सद्गुरु म्हणतात. आणि असे सद्गुरु आपल्या जीवनात आले पाहिजे, सत्य वस्तूची ओळख करून देणारे. आणि असे जर सद्गुरु संसारापासून सोडवे साचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे, ऐसे नाव त्याचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे. संसारापासून सोडवे साचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे. संसारापासून सोडवे साचे, संसारापासून सोडवी साचे, संसारापासून सोडवे साचे, संसारापासून सोडवी साचे, संसारापासून सोडवे साचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे. संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे, सद्गुरु ऐसे नाम त्याचे. संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु ऐसे नाम त्यांचे. असे सद्गुरु तुकाराम महाराजांना संसाराचा या रहाटीतून सोडवलं त्यांना. आणि म्हणून त्यांनी ना अनेक अभंग केलेले. मुखी नाम हाती मोक्ष, त्यांना नाम मिळालं, ते महावाक्य मिळालं. आणि मग अनेक त्यांची अभंग रचना झालेली. तसंच ह्या अभंगामध्ये सुद्धा सांगतात, ज्यांना ज्यांना अनुभव आलेत ना ते सांगतात. काय सांगतात? माऊली पण सांगतात, ए साथी आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. नामदेव महाराज सुद्धा सांगतात काय? याची जन्मी ओळखी करा आत्माराम, ना संसार संभ्रम भोगू नका. किंवा नाथ बाबा सांगतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी, होता त्याचे भेटी दुःख कैसे. किंवा ओळखीला हरी साठविला पोटी. मोक्ष उलट पलट झालं, ठीक आहे. पण हरीला ओळखायचंय. हरी म्हणजे कोण? आपण रामाला ओळखतो, कृष्णाला ओळखतो, पण हरीला ओळखलंय का? भागवत मध्ये एक ओवी आहे का, भक्ताचे अज्ञान हरी या नाव हरी, कृपा करुणी पुरी विवेक अंतरी जागवी. काय सांगितलेले? भक्तांचं अज्ञान हरण करणारा तो हरी, त्याला हरी म्हणतात. आणि काय? कृपा करतो आपल्यावरती आणि विवेक जागृत आपल्यावरती करतो. आणि असा विवेक जागृत झाल्यावरती आपल्याला आहे ना त्या भगवंताला आहे ना साधू संतांनी आकळलं. जनाबाई सुद्धा म्हणतात, धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर,
पंढरीचा द्वार प्रेमे बांधोनिया द्वार धरला पंढरीचा द्वार गळा बांधोनिया द्वार हो हो धरिला पंढरीचा द्वार धरिला पंढरीचा द्वार जनाबाईंनी धरला प्रेमाने तो हृदयात साठवला. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात साठविला हरी जिही हृदयी मंदिरी त्यांची सरली ये रजार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता तुका म्हणे हरी काही उरवणे दिवरी. जर भगवंत आला ना म्हणतात देव आला घरा त्याच्या संसारावर पडे चिरा. संसार म्हटलं आपल्याला लगेच असं वाटतं आपल्या घरादारावर चिरा पडतात काय, पण जन्म मरणाच्या राहाटीवरती चिरा पडतात. असा साधू संतांनी त्या भगवंताला साठवला, ओळखलं. ज्यांनी ज्यांनी ओळखलं त्यांची सांगतात. आणि ज्यांनी नाही ओळखलं तुका म्हणे नाही हरी ओळखीला संसारी त्याचे म्हणजे हा आंधळी ती तुका म्हणे जी हरी नाही ओळखीला. म्हणजे ज्यांनी ओळखलं नाही ते आंधळी म्हणतात. किंवा म्हणतात ना तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवाला विसरलेले. आणि खऱ्या देवाला विसरल्या मग काय होतं माहितीये ना, विसरली तया थोर झाली हानी. पचतीला खाणी 84 लक्ष योनीच्या खाणीमध्ये आपल्याला पडावं लागतं. पुन्हा जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे साधू संत काय सांगतात हो, त्या भगवंताला शरण जा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. म्हणून ओळखा सांगितले. ओळख म्हणजे ओळखायचं. आणि ती वस्तू सांगितलेली, ती वस्तू म्हणजे कोणती हो, परमात्मा एक आयसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. त्या वस्तूला आहे ना काय सांगितलेले म्हटलेले तर वस्तू, परमात्म्याला वस्तू म्हटलेले. आणि ती वस्तू कशी मिळू शकल हो, सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज. ती निज वस्तू सांगितलेली. किंवा अनेक प्रमाण आहे अशी बघा, नाम रूप सबंधू जाती क्रिया भेदू आकारासी प्रबादू वस्तूशी नाही. ती वस्तू कशी आहे तर त्याला आकार नाही, रंग नाही, किंवा म्हणतात ना जात नाही, काळ नाही, वेळ नाही, अशी ती वस्तू आहे. आणि ती वस्तू आपल्याला ओळखायची. किंवा अजून पण म्हणतात काना वचनाची आहे भेटी सरिसाची पै उठी वस्तू होऊन उठी कौनू एकू. म्हणजे ना जेव्हा आपल्याला सद्गुरू ते नाम देतात ना, ते नाम काय ते ब्रह्मरूपच नाम आहे. आणि आपण सुद्धा ब्रह्मरूप होतो. ती सद्गुरूच अमृतानुभव मध्ये माऊली सांगतात वस्तूसी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता काय सावरे, त्या वस्तूला जेव्हा तुम्ही पाहायला जाशाल ना ती वस्तूच तुम्ही होऊन जाता. किंवा देव पहावयासी गेलो तेथे देवच होऊन ठेवलो. याच्यामध्ये नाथ बाबा सांगतात भागवत मध्ये काना वचनाची नाही गुरु वाक्य श्रवणा सरिसा वस्तू होऊन ठेला आपैसा उडाला देह बुद्धीचा ओळसा तुटला फासा कर्माचा. काय सांगितलेलं आहे याच्यात पण सेम टू सेम होऊया. बघा जेव्हा तुम्हाला गुरु वाक्याचे श्रवण होतं ना तेव्हा गुरु काय देतात तर आपणासारखे करीती तात्काळ गुरु साक्षात परब्रह्म. आणि ते काय देतात तर परब्रह्म. ती वस्तू जेव्हा आपल्याला देतात ना तेव्हा देह बुद्धीचा आपला फासा तुटला जातो आणि कर्म सुद्धा राहत नाही. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले सम कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा. कर्म सुद्धा राहत नाही हो. कर्म सुद्धा काय होतात आपली ब्रह्मरूप होतात. सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. वस्तू आणि अजून पण किती सांगतात बघा. कशाला आपण वस्तू म्हणतोय तर त्या परमात्म्यालाच वस्तू म्हणतोय. अजून सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का. जिथून तुमचं मी 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 सारखं उठतंय ना त्याला ती वस्तू म्हणतात. ती वस्तू म्हणजे तो परमात्मा आहे.
किंवा उपजे आणि नाशे येतो मायावशी दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. कशी सांगितलेली ती वस्तू तर अविनाशी. हे जे जे डोळ्यांना दिसतंय ना ते काय नाश पावणार आहे. प्रगटतेची सार आणि गुह्यतेची प्रगटतेची आसार आणि गुह्यतेची सार. पण हे कधी कळू लागे गुरु मुखे उमजो लागे. जेव्हा तुम्हाला सद्गुरू भेटतात ना तेव्हा तुम्हाला सार काय आणि आसार काय. कारण संतांची व्याख्याच ती सांगितलेली. माऊली दासबोध मध्ये सांगतात जो जाणेल जेने जाणीतला भगवंत तया नाव बोली जे संत शाश्वत अशाश्वत निवाडा करी. किंवा म्हणतात ना अजून म्हणजे अनेक सद्गुरूंच्या व्याख्या सांगितलेल्या आहे. ह्या संसारापासून सोडवतात त्यांना सद्गुरू म्हणतात. ह्या जन्म मरणाच्या राहाटीतून आणि अजून असे म्हणजे बरेच सांगितलेले. वस्तू म्हणजे काय सांगितलेली आहे तर वस्तू म्हणजे ती परमात्मा वस्तू. आणि ती कशाने कळू शकल तर त्या नामाने कळू शकल. नंतर ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. आपण कल्पना म्हणजे काय मी देह आहे ही कल्पना. आन आसुनी आन देखती तया आभास म्हणती शुक्तिका माझी रजत भ्रांती सर्प दोरासी म्हणती महा सर्प. सूर्याचे किरण निकळ तयासीच म्हणती मृगजळ. वस्तू शुद्ध केवळ त्यासी म्हणती संसार. काय सांगितलेले ह्या दोन ओव्यामध्ये नाथ बाबा सांगतात. काय सांगितले आन आसुनी म्हणजे एकच परमात्मा आहे पण त्याला निरनिराळ्या रूपाने आपण पाहतो. त्या दिवशी त्या बाबांनी सांगितलं ना परिज्ञाने विन नासिले बुद्धी भेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले. अनेकत्वाने आपण पाहतो वेगवेगळ्या याने आपण पाहतो त्या भगवंताला. म्हणून आन आसोनी आन देखती. काय वेगळं आहे बघा. शुक्तिका माझी रजत भ्रांती म्हणजे आहे शिंपलीच पण आपल्याला काय भासतंय चांदी. किंवा आहे दोरीच पण आपल्याला काय भासती सर्प. आहे सूर्यकिरण सूर्याचे पण आपल्याला काय वाटतं मृगजळ. तशी वस्तू केवळ पण त्याला काय म्हणतो आपण संसार. हे जग कशाने भरलेले आहे त्या ब्रह्माने भरलेले आहे. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. विठ्ठला. हा दाविला जगदाकारू. सत्य तू विठ्ठला का गहा दाविला जगाचा आकार दाखवलेला. आणि तू का म्हणे का रे होतासी चतुर झालाची निष्ठुर निर्विकार. आपल्याला लावलंय याच्यामध्ये संसारामध्ये फिरायला आणि तो निवांत आहे का नाही. मग बघा काय म्हणतात त्या वस्तू सत्य तू एकच वस्तू आहे पण त्याला अनेक प्रकारे आपण पाहतो. आणि नंतर काय सांगतात ही आपल्याला कल्पना झालेली आहे सोनच पण आपण त्याला काय म्हणतो अलंकार. आहे मातीच पण त्याला काय म्हणतो मडकी. किंवा आहे अजून बरंच सांगितलेलं आहे. म्हणून चांगदेव महाराजांना हे सांगावं लागलं. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची सोने नाना परिले. एकची सोने नाना परिले. बाळी आली बुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे चांगदेव महाराजांना सांगावं लागलं. चांगदेव महाराज 1400 वर्ष शरीर केले जतन बोधे विनशी न वाढविला. नाही गुरु मंत्र नाही गुरु उपदेश परमार्थासी दोष लाविला. 1400 वर्ष शरीर जतन केलं त्यांना सांगावं लागलं. मुक्ताबाई 14 वर्षाच्या होत्या. मग अनेक नामदेव महाराजांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांना नाही सांगावं लागलं
त्यांना पण काल बाबांनी सांगितलं निगोऱ्या म्हटले, कारण का ज्यांनी गुरु नाही केला त्यांना निगोऱ्या म्हणतात. अशा नामदेव महाराजांना, चांगदेव महाराजांना सांगावं लागलं, कारण का त्यांना पण कल्पना झाली होती ना. त्यांना काही नामदेव महाराजांना सुद्धा कल्पना झाली होती, ज्ञानेश्वर महाराजांना कल्पना झाली होती. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, सांडा कल्पना उपाधी तीच साधूची समाधी. कुणाला बघा एवढ्या मोठ्यांना झाले तर आपण किती झाडकी पत्ती हो. हा, आपल्याला सुद्धा कल्पना झाली होती आणि होतं पण राहील. कारण म्हणतात ना, एकदा सांगितलं अर्जुना तू परत परत येशील बाबा त्याच्यावरती. मग कल्पना आयुष्य सरे परी न सरे कल्पना, भोगवी यातना नानावी. म्हणजे आयुष्य संपलं तरी पण कल्पना आपल्या संपणार नाही. आणि ह्या जन्म मरणाच्या रहाटीला कल्पनाच कारण आहे. कारण कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ आणि कल्पना मोक्षदायी. कसं? कल्पनामुळे जन्म झाला, कल्पनामुळे फक्त कल्पना इकडची तिकडं लावायची. कल्पना भक्ती, भक्ती केल्यावरती काय होणार आपल्याला? खरी भक्ती जर साधू संतांनी सांगितली ना तशी जर भक्ती केली तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो. त्याला कल्पनेला अनेक नावं सांगतात ते अमृत अनुभव मध्ये. कल्पना, अविद्या, अज्ञान, भ्रांती, माया आणि प्रकृती, कितीतरी नावं ठेवलेली. कसं आपण याच्यातून तरुण जाणार हो? हा, अज्ञानामुळे जीव अज्ञानी, आपण अज्ञान म्हणतो. माऊलीत म्हणतात का आपला आपण पेया विसरूच धनंजया, त्याची अज्ञान या अज्ञान, त्याचे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय सांगितलेलं? आपल्याला विसर पडणं हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान म्हणजे खूप अवघड आहे बरं का. कारण बघा रामदास याच्यामध्ये सांगतात, भागवत मध्ये सांगतात काय तर बघा, सत्य मानुनी भेदभान, जीव झाला अति अज्ञान, भुलला आपण म्हणजे आपण आपल्याला भुललो, विसरलो. आणि हेच भयजनक दुःखदायक अति द्वंद्वे. आपण आपल्याला विसरलो. एकच आत्मा पूर्ण चराचरीमध्ये भरलेला आहे, पण आपण त्याच्याकडं वेगळ्या दृष्टीने बघतो. किंवा म्हणतात ना, आता पूर्णत्व सर्वत्र एक, म्हणे मी वेगळा देख, हेच अज्ञान भयजनक दुःखदायक. कारण का म्हटलेलं आहे भयजनक? जेव्हा आपण आहे ना आपल्या स्वतःला आहे ना वेगळा समजतो, हेच भय. आणि अति द्वंद्व, द्वंद्व म्हणजे वेगळं, मग आपल्याला दुःख येणार. जेव्हा आपल्याला आहे ना आपण वेगळं समजतो देवापासून ना, तेव्हा आपल्याला दुःखाचा लवलेश लागणार. किंवा अजून सांगतात का, भेद सत्य मानुनी भेदभान, जीव झाला अति अज्ञान, भुलला आपण देह अभिमानी दृढ. देह अभिमानाने दृढ झाला. आणि देह अभिमानाने दृढ झाला मग काय होणार? देह अभिमानाने दृढ त्याची बद्धतेचे लक्षण, आणि देह अभिमानाचे निरसन तेच मोक्ष जाण. काय सांगितलेलं आहे? म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, या देहाच्या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, आणि सुखे सुखरूप घडीजे माझिया अंगा. ह्या देहाच्या म्हणतात ना, देह मान भुली, जयाची बुद्धी देही जातली, आणि आत्म्याविषयी झाली मध्यरात्र. ज्याला देहाविषयी अभिमान आहे ना, तो याच्यातून सुटू शकत नाही. कारण म्हणतात ना, नाथबाबा हरिपाठामध्ये म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलिले. मग ह्या का बरं त्याला म्हणतात म्हणजे सुटू शकत नाही? हा मायेमुळे ना तो गुरफडलेला आहे. आणि अजून एक प्रमाण, न सुटेची अभिमान, कल्पनाची गाठी न जायची ताठा कल्पना अभिमान. हा म्हणजे ताट जाऊ शकत नाही. कारण का स्वतःला मी जीव समजतो, आणि जीव समजला का तो इंद्रियांच्या नादी लागतो. इंद्रियांच्या नादी लागल्यावरती काय होतं? मी, माझे इंद्रिय आणि मी काहीतरी चांगलं शुभ अशुभ कर्म करतो, ह्या याच्यामध्ये तो पडतो. आणि परत मग ते भोगण्यासाठी पुन्हा चांगली कर्म वाईट कर्म करतो, आणि पुन्हा त्याला जन्म मरणाला रहाटीला यावं लागतं. आणि त्याच अभंगामध्ये नाथबाबा सांगतात का, एका जनार्दनी सापडिली खून, अभिमान गेला मग हरी झाला. मग कैसा हरी? म्हणजे
काय सापडली त्यांना खून, काय वर्म सापडलं, तर त्यांना सद्गुरू भेटले. आणि सद्गुरू भेटल्यानंतर त्यांचा अभिमान गेला. काय अभिमान होता? मी देह आणि या देहाच्या संबंधाने असणारे सगळे नातेवाईक, माझं, मी आणि माझं, हा अभिमान त्यांचा गेला. आणि नंतरला मग त्यांना हरित झाला. आणि मग काय सांगतं बघा, ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना. या कल्पनेच्या नादी लागू नका, म्हणून त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ओळखा रे वास्तू सांडारे कल्पना. 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 नग आडराना हा 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 जाऊ जाणे. नग आडराना हा 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 जाणी झालं कोटे पुढवान येता. जाणी झालं कोटे मुडवान हे. वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जनी. आडरान सांगितलेले कोणतं? इतर जे मार्ग आहेत त्या चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आणि त्या चुकीच्या मार्गाने जर गेलात तर पुन्हा जन्माला मरणाला यावा लागेल आणि आपल्या स्वहितापासून आपण दूर होऊ. आडरान सांगितलेले बघा, अनेक साधू संतांनी सांगितलेले बाबा आडरानाला जाऊ नका. नका जाऊ आडराना ऐसी गरजती पुराणे. किंवा कशासाठी आपण जातो आडरानाला? हो, देवाला शोधण्यासाठीच. मग देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा. म्हणजे आड मार्ग सांगितलेले. कासे असी तपा धावा, जवळी असता शेजे गावा. रामा जवळी चुकले, जपी तपी भांबवले. तीर्थी नाही क्षेत्री नाही, जवळी असता भ्रांती पाही. एका जनार्दनी ज्ञान आणि तेने होय समाधान. आपण खरं तर ना आपल्याला समाधानासाठी आपण सगळीकडे जातोय, फिरतोय म्हणा, ते हिंडतोय म्हणा किंवा भरकटतोय, पण आपल्याला भेटणार आहे का समाधान? समाधान कुठं मिळू शकतं? तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. झाले समाधान चित्ताची. जिथं चित्त आपलं निर्मळ झाल्यावर तिथं भगवंत येऊन राहतो आणि मग आपल्याला समाधान मिळू शकतो. किंवा मी कोण हे जाणावे, मी कोण जाणून त्यागावे, मग ते समाधान ते स्वभावे अंगी बाणे. कधी मिळू शकतं? मी आणि माझं जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत आपल्याला खरं समाधान मिळू शकत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. काय सांगितलेलं आहे? गुरु त्यांच्याकडे ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाने आपल्याला आत्म्याचं दर्शन मिळतं आणि त्या आत्मदर्शनाने आपल्याला समाधान मिळू शकतं. कशाने? त्या ज्ञानाने. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. जोपर्यंत आपल्याला आत्म्याचा बोध होत नाही
तोपर्यंत आपल्याला खरी शांती समाधान मिळू शकणार नाही. आपल्याला जर खरी शांती समाधान पाहिजे असेल तर कार्य हिंडता रानो राणी पुसा संतांशी जाऊनी. अहर्निशी सदा करावा परमार्थ पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी जे जण जातील त्यातून काढील तोच ज्ञानी. त्या ज्ञानांशी शरण जायचे ऐसा ज्ञानाशी शरण जावे वेळोवेळा. किंवा आणि त्याचे काय होईल फळ तुका म्हणे शरण गेली याचे फळ उद्धरेल कुळ अनेकांचे. किंवा आपण तरले नवल नवे कुळ उद्धरावे अनेकांचे. आणि साधू संतांचं हेच चाललंय ना, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडून द्यावे. बघा म्हणजे साधू संत काय सांगतात बाबा, शहाणे करायचं साधू संतांचं, त्यांना ते ज्ञान द्यायचे आणि ते ज्ञान मिळालं ना जीव शांत बसत नाही. प्रत्येक आता बघा ना बाबा, आम्हाला कोणी जर गळ्यात माळ जर दिसली ना तरी आम्ही त्यांना म्हणतो बाबा माळ घातली मग नाम घेतलंय का, कारण नामाशिवाय ना आपल्याला मोक्ष मिळू शकत नाही. साधू संतांची अशी किती प्रमाण आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी. आणि त्या वैष्णवांचा माल खरा आणि तेच फक्त त्या वस्तूला जाणतात. म्हणून साधू संत सांगतात का त्या आडरानाला जाऊ नका, कारण तुम्हाला आहे ना 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये तुम्हाला अडकावं लागल. कारण असं आहे ना कितीतरी वेळा आपल्याला, कारण कितीतरी म्हणतात ना कोटी वेचिता सुवर्ण न आयुष्याचे नरदेहाचे क्षण न मिळे जाण म्हणजे कधीच मिळू शकत नाही. आनंद जरी केला तपराशी तरी हा न पवसी म्हणे नरदेह. नरदेह निदान लागले हाती तयाची माती केली भाग्यहीना. कारण निळोबा महाराज सुद्धा म्हणतात का तुम्ही हा वाया घालवता, हा येथे येऊन या काय केले तू मुद्दलच गमावले. किंवा काय केले तू येथे येऊन या विठ्ठल नाही आठविला. आहारे मुडा भाग्यहीना गेलासी पतना मोह भ्रमे. नाही केली सुटका काही येची प्रवाही पडलासी. निळा म्हणे लावून हाती केली माती आयुष्याची माती केले. हो कशासाठी आपल्याला मिळालेलं आहे, हा रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्मा येऊन या काय केले. संसारा करिता गोड वाटे हरिनामाविन सर्व खोटे. संसार करिता संसाराचे कोडे मोठे आणि जेवढे आणतील तेवढे थोडेच. किती आणा किती पण तरी पण थोडंच आहे का नाही. हा पण साधू संतांचं कोड सुटलं. आजी फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे. बहुत जन्माचे साकडे बहुत जन्माचे साकडे. आहा कोंडाटले पोडे परब्रह्म सावरे आज फिटले माझे कोडे. आज फिटले माझे कोडे परब्रह्म सावळे आज फिटले माझे कोडे. आज फिटले माझे कोडे. माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. साधू संतांचं कोडं फिटलं कसलं जन्म मरणाचं. त्यांना साक्षात भगवंताचं स्वरूप कळालं. भगवंत आहे ना हा दिसणार नाही, हा तो अनुभवायचा आहे. कैसे बोटाने दाखवू तुला अनुभव घे गुरुच्या मुला. अनुभवायचा आणि साधू संतांनी अनुभव घेतले. तुका चाखोन या सांगे मज अनुभव आहे अंगे. साधू संतांचं कोड सुटलं. आपलं कधी सुटणार हो. आपण करतो का विचार करत नाही. एक म्हणजे ना मासा करतो का विचार, मासा विचार करत नाही.
माशी पण विचार करत नाही. आणि एक म्हणजे माणूस विचार करत नाही. प्रमाणासह सांगत्या मासा आशा थोर आशा विठ्ठल विठ्ठल आमिष गिळीता थोरी आशा न विचार करता गिळी मासा. काय करतो गळाला जर काहीतरी लावतात ना ते म्हणतात ना आमिष लावतात. हा आमिष लावतात आणि मग मासा काय करतो खायला जातो. मासा ते खातो आणि मृत्युमुखी पडतो. हे माशाचं झालं. माशी जीत ना मेले विचारिता बैसता माशी. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. दोन्ही पण ओवे आहेत. म्हणजे ते जिवंत आहे का मेलेले पाहत नाही, गरम आहे का गार आहे हे पण पाहत नाही आणि ती त्याच्यावरती बसती, विचार करत नाही. तसं माणूस सुद्धा विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करीती विचार स्वहिताचा. आपण आपला हिताचा विचार करत नाही म्हणून साधू संत अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात कोठे बुडवाल हे का जाने जाल कोठे बुडवाल हे जाने जाल कोठे बुडवाल हे जाने जाल कोठे बुडवाल हे विचारे विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया जली जाल कोठे बुडवाल हे जली जाल कोठे बुडवाल हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात जणी जाल कोठे बुडवाल हित. कुठे जाणार म्हणजे चुकीच्या मार्गाने जर गेले तर तुम्ही तुमच्या हितापासून बाजूला व्हाल आणि ह्या जन्म मरणाच्या राहाटीत सापडाल. मग चुकीचे मार्ग कोणते सांगितले तो चुकीचे मार्ग आपण म्हणतात ना माऊली सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही व्रत नियमून न करावे, तुम्ही तीर्थासी न जावे, दुरी केवी न वाचावे तीर्थासी गा, किंवा देवांतरा न बजावे, हे सर्वथा काही न करावे, स्वधर्म आचरावे अनायासे. स्वधर्माचं पालन करायला सांगितलेले, व्रत करायला सांगितलेले नाही. बघा आमचे एक बाबा सांगतात उपवास करिता देव जोडे दुष्काळात काय मेले थोडे. उपवास जर करून जर देव जर मिळत असता तर दुष्काळात किती मरतात आपण पाहतो आता, पण आता कितीतरी अनेक ठिकाणी. नंतर सांगतात राख फासता देव जोडे तरी का उकरड्यावरती गाढवे कमी थोडे. किंवा म्हणतात ना म्हणजे पाण्यामध्ये स्नान करता देव जोडे तरी काय बेडूक आणि साप काय थोडे आहेत तिथं. देव जोडायचा असेल तर खरं देवाला शरण गेलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील भव दुस्तर नदीचा. म्हणजे देवाला एकतर शरण जा आणि एकतर संतांना शरण जा. तुम्हा आम्हाला फक्त संत त्या याच्यातून राहटीतून आपल्याला सोडवू शकतात. इतर जरी आपण किती जरी उपाय केले ना पण म्हणतात ना नामाशिवाय आपल्याला नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा.
त्यातून पवते याच्या दारवंटा जानो जाता जाणी वगाली आडफाटा योगाभ्यासेच तिरोदिती वाटा हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ योगाभ्यासे रे ते निरोदिती वाटा हो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ केल्या खटपटा तरी ते न पावती तुझ्या दारवंटा जानो जाणी वगारी आडपाटा रिद्धी दाविता ती वाटा हो म्हणजे ना अनेक जरी साधना केली ना कितीतरी साधना आहे एका पायावरती उभं राहून 1000 वर्ष जरी तपश्चर्या केली किंवा अश्वमेधासारखे जरी यज्ञ जरी केले ना तरी पण काहीच उपयोग होणार नाही ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी जोकीची धंदा ते शिणू नुसदा दृष्टा दृष्टी इहलोकीचं तर नाही पण परलोकीचं तुम्हाला सुद्धा सुख मिळू शकणार नाही म्हणून नामापरते साधन नाही जे तू करशील अनेक काही नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जनी म्हणून नाम साधन करा नाही तर इतर आहेत ना पंथ ते कसे आहेत कष्टदायक आहे किंवा योगाची वाटा जे निघाले सुबटा तो दुःखाचीच भागा वाटा आला म्हणजे आपल्याला दुःखच होणार आहे अनेक जर साधना केली तर दुःख होणार आहे म्हणून आपण आहे ना नाम म्हणतात ना नामा परते साधन जगी अमृत हे सार नाम अमृत हे सार नाम अमृत हे सार नाम अमृत हे नरहरी जपे निरंतर नरहरी जपे निरंतर नाम अमृत हे सार नाम अमृत हे सार नाम अमृत हे सार नरहरी जपे निरंतर म्हणजे साधू संत आहे ना म्हणजे निरंतर म्हणतात ना कलियुगी हेच सार नाम जपावे निरंतर करिता नामाचा निज गजर तोची मुक्त नृपनाथा काय सांगितलेलं आहे कलियुगामध्ये साधन फक्त नाम आहे कारण कृतयुगी अनेक युगामध्ये ना कष्टदायक साधने होती पण तरी त्रियुगी या जना करिता परम संकट साधना अनुमात्रही उपरमू नाही म्हणजे त्यांना एवढी जरी साधना शमदमादी साधन होतं वेदोक्त यज्ञ होतं आगमोक्त पूजन होतं आणि तंत्र विधान विधियुक्त असतानाही सुद्धा त्यांना शांती मिळवत नव्हती म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी कलीने अवघी लाजवली कीर्तने गाता नाचता वश्य करणे परमात्मा कलियुगामध्ये फक्त एकच साधन आहे ते म्हणजे नाम आणि ते नाम सतत जर जपलं तर आपल्याला कितीतरी आनंद होतो आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला
ओंगळा ओठावरी ओंगळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा नित्य आनंदापुढे कोण तो आनंद? हा आनंद फक्त एवढ्या पुरता नाही हो, कीर्तन प्रवचनापुरता. तो नित्याचाच आनंद आहे आणि त्या आनंदात साधू संत राहिले. आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे डोळे आनंदाचे रंग आनंदाचे डोळे आनंदाचे रंग आनंदाचे अंग आनंद तरंग. आणि ना हा आनंद कधी मिळणं? आपण जेव्हा आहे ना त्या जीवरूपी अंतकरणात जेव्हा शिवाचं आपल्याला स्थान निर्माण जेव्हा होईल ना तेव्हा हा आनंद भेटेल अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आपुलिया जीवासी वासी पहावे आपुलिया जीवासी वासी पहावे आपुलिया जीवा सेवा से पहावे आपुलिया जीवा सेवा से पहावे आपुलिया जीवासी वासी पहावे आपुलिया जीवासी वासी पहावे आपुलिया जीवा सेवा से पहावे आपुलिया जीवा सेवा से पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा धनिदाय गोटे बुडवालही धनी झालं कोठे बुडवालही आत्मसु रे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे धनी झालं कोटे बुडवाला येत धनी झालं कोटे बुडवाला येत आपुलिया जीवे 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 शिवाजी पहावे आपुलिया जीवे आपुलिया जीवे आपुलिया जीवे आपुलिया जीवे आपुलिया जीवे शिवाजी पहावे झालं कोठे धनी झालं कोठे धनी झालं कोठे घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा कोठे धनी झालं कोठे धनी झालं कोठे धनी झालं कोठे बुडवाला धनी झालं कोठे धनी
झालं कोठे जणी झालं कोठे जणी झालं कोठे जणी झालं कोठे बुडवाल हिरा विठोबा रखुमाई पार कुमाई पार घुमाई पार कुमा पार कुमा पार कुमा पार घुमा पार घुमा पार घुमा पार घुमा पार घुमाई 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 पार ओळखारी वस्तू सांडारे कल्पना नकाड राणा जाऊ जणी जणी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे भूती स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे. काय सांगतात या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात का आपल्या जीवरूपीच अंतकरणामध्ये शिवच आहे, पण आपल्याला ह्या जीव आपण स्वतः म्हणजे देह समजतो ना, त्यामुळे आपल्याला आपण स्वतः भगवंतच हे आपल्याला कळत नाही आणि हे आपल्या मनाला माहीत असतं. आपल्या मनाला विचारा, आपण ह्या धारणेवरती सतत राहा म्हणून सांगतात का आत्मस्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूप कुठे आहे तर म्हणतात बघा तरी ते सुख गा किरटी दाविजेल तुझं दिठी आत्मीयाची भेटी जीवासी होय. जिथं आत्म्याचं आणि जीवाचं मिलन होतं त्याला खरं सुख म्हणतात. बघा माऊली सुद्धा सांगतात का ते गुणत्रया ते अवेरी मी माझे ऐसे न करी मग आत्मसुख अंतरी विसंबजनी. जेव्हा तुम्ही आणि माझं टाकून देशाल, जेव्हा हा अहंकार तुम्ही टाकून देशाल ना, तेव्हा आहे ना तुम्ही आत्मसुखातच राहाल. म्हणून बघा अजून याच्यामध्ये सांगतात का जसं मीठ असतं ना, मीठ कसं पाण्याशी एकरूप होतं तसं आहे ना आपण त्या स्वरूपामध्ये ना एकरूप होऊन जायचंय. ह्याच 12 अभंगापैकी एका अभंगामध्ये सांगतात लीन झाल्या वृत्ती ब्रह्मासी मिळाले लीन झाल्या वृत्ती ब्रह्मासी मिळाले जळात आटले लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या त्या सारिके जाना तुम्ही साधुरूती कदा न पडती माया जाळ त्यांसी कदा न बाधेना सत्य जाना तो का म्हणे. खरे साधू संत असतात ना या माया जाळात कधी पडत नाहीत हा. कारण जसं मीठ आहे ना, मीठ जसं समुद्रात विलीन झालं ना ते पुन्हा समुद्र एवढं होतं अमर्याद होऊन जातं. बाहेर आहे तोपर्यंत मर्याद राहतं आणि त्याच्यात मिळालं का तशीच बघा गंगेचं उदाहरण दिलेले
सागरा सरिता शरण गेली ते समुद्रच होऊन ठेली मागे परताय वया मुकली समरस अखंडत्वे समरसली. काय सांगतं त्याच्यातून? जशी नदी समुद्राला मिळायला गेली, समुद्रात गेल्यावरती ती वेगळी नाही राहत, ती एकरूप होऊन जाते. तैसे गंगा पावनी सिंधुसी मागे या वया वंचना नाही तिसी तैसी समरसली अखंडित अहर्निशी समरसली. म्हणजे काय सांगतात? मागं यायचं तिच्या, म्हणजे ती येऊ शकत नाही पण तिला वाटत पण नाही मागं यावं. तसं आहे ना, आपण आहे ना त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जायचंय म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात. घ्यावे आत्मसूप स्वरूपी मिळावे, घ्यावे आत्मसूप स्वरूपी मिळावे. घ्यावे आत्मसुख स्वरूपे मिळावे, घ्यावे आत्मसुख स्वरूपे मिळावे. घ्यावे आत्मसुख स्वरूपे मिळावे, घ्यावे आत्मसुख स्वरूपे मिळावे. बुदिली नव्हा तू कामाने, बुदिली न भावे तू कामाने. जाणे झाला कोटे बुडवालही, जाणे झाला को बुडवालही. तो भूतली न भावे तू कामाने, बुदिली न भावे तो कामने. जाणे झाला कोट बुडवालही, जाणे झाला कोट गोडवालही बुडवालही. बघा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आणि भूतीली न व्हावे तुका म्हणे. तसंच बघा साधू संत सांगतात ना, त्याप्रमाणे आहे ना, म्हणतात ना, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जायची स्थिर किंबहुना चर आचर आपणच झाला किंवा लवण मिळविता जळे काय उरले निराळे अग्नी कर्पुराच्या ज्योती काय उरली काजळी. तुझं माझं हर तुका म्हणे आता होती तुझी माझी एक ज्योती. तसे ना भगवंतामध्ये ना विलीन होऊन जातं. आणि खरं कधी होऊन बरं का, हे फक्त आहे ना माळ घातल्याने नाही होणार बाबा. कारण ना त्याच्यासाठी आपल्याला आहे ना नाम पण घ्यावं लागन. नाम म्हणजे ना रामकृष्ण हरी मंत्र म्हणजे राम नाम नाही, जे भगवंतांना स्वतः रामाला कृष्णाला ते नाम घ्यायला लागलं, त्या हरीची ओळख करावी लागली. कारण आत्मा असे हृदयी, हे मी आत्मा असे हृदयी विश्वास नाही जायशी ते मृगड जळाचे डोई बुडो बुडो नावे सगट मेले. म्हणजे आत्मा हृदयच आहेत पण आपण आहे ना बाहेर त्याला शोधतोय. पण हे कधी कळू शकत? जेव्हा आपल्याला सत्य वस्तू, आपल्याला त्या सत्य वस्तूची ओळख करून देणारे सद्गुरू भेटतील ना, तेव्हाच होऊ शकतं. मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण सांगितलं म्हणतात ना, सेवके सांगितले काम येथे मी तू पण कामा नाही. तुम्ही सगळ्यांनी ही सेवा करून घेतली. इथं बघा आज आमचे कंसे बाबा आहेत, भरपूर पडवळ काकांते आहेत, नानांते आहेत, रसाळ बाबा आहेत, माझे सद्गुरू. आणि त्यांच्याकडनं मी आणि काय आम्ही काय कुठं संस्थे वगैरे काही गेलो नाही. जे अनुभवाला आले वाकडं तिकडं आम्हाला नाही काही येत, पण सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ते नामच असं आहे, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसवणी. तसं मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला. आमच्या बाबांची तिघे बाबांची सेवा त्या दिवशी झाली. आमचे गोरडे बाबा गावावरून आले त्या खास कार्यक्रमांसाठी. माऊली, आमचे तांबारे बाबा म्हणतात ना, कोकिळासारखा त्यांचा आवाज आहे, पण त्यांना जास्त चान्स नाही दिला वाटतं बोलायला. ह्या बाबांचे अशा कीर्तनामध्ये ना पहिल्यापासून तर लास्टपर्यंत आहेत ना, कोणी थांबत नाही बरं का कीर्तनकार. पण आज बघा पहिल्या दिवसापासूनची सेवा ज्यांची झाली ना, ते सुद्धा दुसऱ्या दिवसाची, तिसऱ्या दिवसाची ते बाबाला आमचे होते म्हणून गेले. नाही तर बघा ज्यांची ज्यांची सेवा आहेत ना, सगळे थांबतात. पण मोठे मोठे कीर्तनकार आहेत ना, असे सेवेला उपस्थित नसतात. आपण आपले आहेत आमचे मुळे काका,
हे बाबा झाडाने बाबा, बाबांचे भाऊ, हे सगळे बाबा आमचे दीपक महाराज काळव्यावरून आले, त्यांची मामा बदलापूरवरून आले, लांबून लांबून आले. तो कशासाठी आम्ही काय सांगतोय पण तेच ऐकण्यासाठी आलेत. इकडे आमचे चोपदार बाबा, विनेकरी बाबा आमचे, आणि आमचे पेटी मास्तर आमचे, हे बाबा अशोक बाबा, सगळे बाबाच आहेत. सगळे बाबा मिळून एकच बाबा आहेत आमचे बाबा. त्यांना पण काल बरं नव्हतं पण तरी आज ऐकण्यासाठी आलेत. आमचे कळंबे माऊली, नाव पटपट येत नाही इथं. आमच्या महिला मंडळ यांच्याकडनं मी शिकल्या. आमच्या नानी झाल्या, पडवा काकी झाल्या, ह्या सगळ्या महिला कीर्तनकार आहेत. याच्यामध्ये भरपूर जण कीर्तनकार आहे पण मला केलंय उभं, चला बाबा वाकडं तिकडं काहीतरी सांगा. आणि तुम्ही सगळे आमच्या शेळकी मावशी सुद्धा गावावरून आलेत, आमच्या गावडे ताई मानखूरवरून आलेत. बघा किती लांबून लांबून आल्या तो. आणि बघा झालेली सेवा श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि तुम्ही सगळे साधू संत, आमचे चकवे बाबा. आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला जे वाटलं किंवा जे तुम्ही सगळ्यांनी बोलून घेतलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपले अधिष्ठान गणपती बाप्पा त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन ही चरण सेवा त्यांना अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. राम राम तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडे पाकुडे होत करा क्षमा पराग महाराज नाही उचारिला अधिकार फुला क्षमा पराग महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैंगेंगर क्षमा पराग महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम.